8th स्टँडर्ड. आज आपण लेक्चर 3 पाहत आहोत. आपला चॅप्टर चाललेला आहे सेकंड पॅरलल लाईन अँड ट्रान्सफर्स. ओके, आपण त्यामध्ये फर्स्ट लेक्चर सेकंड लेक्चर मध्ये बेसिक कन्सेप्ट त्याच्या काय आहेत त्या पाहिलेल्या आहेत. आज आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.2 चा अभ्यास करायचा आहे. ओके, प्रॅक्टिस सेट 2.2 पूर्णपणे डिपेंड आहे तो करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल, इंटिरियर अँगल यांच्या प्रॉपर्टीवर. पुन्हा एकदा रिमाइंड करा, करस्पॉन्डिंग अँगलचे जे पेयर्स मिळतात ते चारही पेयर्स एकमेकांशी कॉन्ग्रुएंट असतात. ओके, त्यानंतर इंटिरियर अल्टरनेट अँगल आणि एक्सटिरियर अल्टरनेट अँगल याचे जे दोन दोन पेयर्स मिळतात ते देखील एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतात, इक्वल असतात. बट इंटिरियर अँगल जो आपण सी पॅटर्न मध्ये पाहिला, इंटिरियर अँगल हे एकमेकांना कॉन्ग्रुएंट नसतात, तर ते इंटिरियर अँगल हे कशा असतात, एकमेकांना सप्लिमेंटरी असतात. मीन्स त्यांची दोन्ही अँगलची ऍडिंग किती असते, 180. राईट. आज आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.2 पाहायचा आहे जो आपण 3 प्रॉपर्टीवर पाहणार आहोत. ओके, फर्स्ट वन क्वेश्चन आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. काही क्वेश्चन्स दिले जातील, त्यातलं करेक्ट ऑप्शन्स तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, क्वेश्चन तुमच्या पुढे बोर्डवर राईट केलेला आहे. काय आहे तो पहा. इन द गिवन फिगर लाइन M parallel to line M parallel to line N means M and N are parallel line. Okay, and line P is transversal. Then find the value of x. आता तुम्हाला प्रश्न पडेल, नेमकी हा जो क्वेश्चन आहे तो कोणत्या प्रॉपर्टीवर डिपेंड आहे ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे, किंवा तुम्हाला नेमकी त्यातला तो क्वेश्चन आणि त्याच्या रिलेटेड प्रॉपर्टी कोणती ही लक्षात आली पाहिजे. ठीक आहे, आपण पुन्हा विचार करू. लाइन M आणि लाइन N आर पॅरलल लाइन. ओके, and the line P are transversal. ओके, आता या ठिकाणी फाइंड द व्हॅल्यू ऑफ x दिलेला आहे, तर त्याच्या x च्या 4 व्हॅल्यू तुम्हाला दिल्या आहेत. त्यातली परफेक्ट करेक्ट आन्सर कोणतं आहे हे तुम्हाला शोधायचं आहे. नेमकी त्यातला परफेक्ट आन्सर कोणतं, 135 आहे की 90 डिग्री आहे की 45 डिग्री आहे की 40 डिग्री आहे ते तुम्हाला सर्च करायचं, फाइंड आउट करायचं आहे. त्याआधी आपण असा विचार करू की गिवन डाटा काय, आपल्याला गिवन डाटा काय दिलेला आहे बघा. हा एक अँगल दिलेला आहे. ओके, आणि हा एक अँगल दिलेला आहे. ठीक आहे, आपण याला लाईनला फिगरला नेम देऊ. सपोज इथे आपण अँगल A दिला, इथं B दिला, इथं C दिला, हा P, हा Q आणि हा आहे R. ओके, या ठिकाणी काय आपण वापरला S आणि इथे काय वापरला T. यू अंडरस्टँड? ओके, आता मग मला एक सांगा, 3x या कोणत्या अँगलची मेजर आहे? 3x ही कोणत्या अँगलची मेजर्स दिलेली आहे, कोणत्या अँगलचं डिग्रीज मेजर्स दिलेली आहे? तर अँगल CBQ. The measure of angle CBQ is equal 3x. The measure of angle CBQ is equal 3x, and the measure of angle BQR. The measure of angle BQR is equal x degree. Now understand, this measure of angle CBQ is equal 3x degrees and the measure of angle BQR is equal x degrees. Now two angles, the measure of angle 3x and measure of angle x. तुम्हाला दोन अँगलची मेजर्स दिलेली आहे. आता यावरून x ची व्हॅल्यू डिसाइड करायची. तर मला एक सांगा, या दोन अँगलची प्रॉपर्टीवरून कोणते अँगल असतील, ते करस्पॉन्डिंग अँगल असतील, ते इंटिरियर अँगल असतील, का अल्टरनेट अँगल असतील? पहा बरं त्याचा टाइप्स कसा तयार होतोय पहा. म्हणजे बघा, इथे C आहे, इथे B आहे, इथे Q आहे आणि इथे काय आहे R. ही मेजर दिली 3x डिग्री आणि ही मेजर दिलेली आहे x डिग्री. मीन्स हे दोन अँगल जे पेयर्स दिले, हे दोन्ही अँगलचे पेयर्स जे आहेत ते कोणत्या टाइप्स मध्ये तयार होतात पहा बरं. CBQ and BQR, ऑलमोस्ट इंटिरियर अँगल. राईट, बरोबर आहे. इंटिरियर अँगल टाइप्स होतो केले तयार. मी तुम्हाला आधी सांगितलं, सी पॅटर्न मध्ये जो आपण तयार केलेला अँगल आहे तो इंटिरियर अँगल.
means angle CBQ and angle BQR are interior angle. Okay, angle CBQ and angle BQR are interior angle, right? मग इंटिरियर अँगल मीन्स कसे असतात रे ते कॉन्ग्रुएंट असतात का? नाही. इंटिरियर अँगल हे जे असतात ते कसे असतात? सप्लिमेंटरी मीन्स त्यांच्या दोघांची अँगल किती असते? 180, राईट? मग अँगल CBQ प्लस अँगल BQR इज इक्वल 180 बिकॉज इंटिरियर अँगल आर सप्लिमेंटरी. इंटिरियर अँगल आर सप्लिमेंटरी मीन्स दोघांची अँगल किती आली? 180, राईट? मग आता ऍडिंग मीन्स CBQ ची मेजर काय पहा? 3x. BQR चे मेजर काय? x इज इक्वल 180 डिग्री. Therefore ऍडिंग केली सपोज 3x plus 1x 4x इज इक्वल 180. या दोघांची काय केली? ऍडिंग केली. याचा जो व्हेरिएबल x आहे याचा कोएफिशिएंट काय होता? 1. 3 plus 1 4. आता काय करा बघा? 4 ने साइड चेंज केली, डिवाइड केलं तर x इज इक्वल 180 divided by 4. x is equal 180 divided by 4 and x is equal. आता काय करायचं? फक्त यांची डिवायडेशन करायची. 4 ने 180 ला काय करा? डिवाइड. सपोज 180 divided by 4. 4 4 जा 16. 4 4 जा 16. रिमाइंडर किती आला? 2. वरतून किती घेतला? 0. 4 5 जा 20. 4 5 जा 20. The value of x is equal 45 degree. The value of x is equal 45 degree. मग करेक्ट ऑप्शन कोणते पहा बरं? A B C D. The correct option is C. The correct option is C, right? मग तुम्ही खाली स्टेटमेंट लिहू शकता. The correct option is C, 45 degree. The value of x is equal 45 degree. Understand? And second sum दिलं होतं in the given figure line A and line B are parallel line. Line A and line B are parallel line and the line L is the transversal. Line A and B are parallel line and line L is transversal. इथे सुद्धा दोन पॅरलल लाईन दिलेले आहेत आणि एक ट्रान्सव्हर्सल दिलेली आहे. तर तुम्हाला चॉईस द करेक्ट ऑप्शन शोधायचे होते. तर त्याचे करेक्ट ऑप्शन काय काय आहे? तिथे मी लिहितो A is equal 90 डिग्री. A is equal 90 डिग्री दिलेला आहे. 60 45 60 डिग्री दिलेला आहे. 45 डिग्री दिलेला आहे. 60 दिलेला आहे. 45 दिलेला आहे. 30 डिग्री दिलेला आहे. ओके. आता याच्यातलं करेक्ट ऑप्शन तुम्हाला शोधायचं आहे सेकंड क्वेश्चन मध्ये. आता याच्यातलं सुद्धा करेक्ट ऑप्शन शोधण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा ते सॉल्व्ह करावं लागेल. फाइंड द व्हॅल्यू x. पुन्हा x ची व्हॅल्यू शोधायची. ठीक आहे. आता आपण जसं या पद्धतीने आपण इथे पॅटर्न तयार झाला, इंटिरियर अँगल ओळखले. आता या ठिकाणी आपल्याला सुद्धा परत काहीतरी करस्पॉन्डिंग अँगल, इंटिरियर अँगल की अल्टरनेट अँगल हे शोधावा लागेल. ठीक आहे. मग आता हे शोधण्यासाठी आपण एक आयडिया यूज करू. सपोज याला नेम दिला आपण A B C P Q and R S and T. ओके. आता हे डायग्राम वर नेम दिल्याशिवाय कोणते अँगल कुठे काय ते समजणार नाही. बर आपल्याला मला एक सांगा, मेजर ऑफ अँगल RQT किती रे? द मेजर ऑफ अँगल RQT इज 2x degree. The measure of angle RQT is 2x degree and आता या ठिकाणी दुसरा दिलाय तुम्हाला द मेजर ऑफ अँगल ABQ. द मेजर ऑफ अँगल ABQ इज 4x degree. पण यांचं काहीच रिलेशन नाही आहे एकमेकांशी. ना हे दोन अँगल करस्पॉन्डिंग अँगल आहे का? नाही. इंटिरियर अँगल C तयार होतोय का? पहा बरं. नाही. हे अँगल कसे दिले तुम्हाला? या पॅटर्न मध्ये दिले. ठीक आहे. हा एक पॅटर्न इथं 4x आहे, त्याच्यानंतर हा दिला तुम्हाला 2x. आता हा कोणताच पॅटर्न नाहीये तुमच्याकडे. मग इंटिरियर अँगल नाही, करस्पॉन्डिंग अँगल नाही, अल्टरनेट अँगल नाही. मग आता इथे कोणती आयडियाज यूज करायची? तर आधी आपल्याला इथे कोणती तरी एखादी व्हर्टिकल ऑपोजिट अँगलची आयडियाज यूज करा, या अँगल इन लिनियर पेअरची आयडियाज यूज करा. ते तुमच्यावर डिसाइड आहे.
आता मी कोणत्या पद्धतीने डिसाइड करतो पहा. सपोज जर हा 2x असेल तर हा 2x येणार, बिकॉज व्हर्टिकली अपोजिट अँगल x टाइप झाला बघा. याचं डायरेक्शन कुठे आहे? खालच्या साईडला. याचं डायरेक्शन कुठे आहे? वरच्या साईडला. मीन्स हे दोन जे अँगल आहेत ते कोणते अँगल आले? व्हर्टिकली अपोजिट अँगल. मग आपण आधी पहिल्यांदा ते सॉल्व्ह करू. सपोज अँगल RQT, अँगल RQT टू कॉन्ग्रुएंट ऑफ अँगल BQP, BQP रीजन व्हर्टिकली अपोजिट अँगल VOA, VO vertically opposite angle, vertically opposite angle, vertically opposite angle. त्याचा टाइप्स कसा असतो रे? x टाइप्स, राइट. म्हणजे दोन अँगल कसे असतात? कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंट मीन्स इक्वल अँगल. मग अँगल RQT R2 इक्वल अँगल BQPR इज इक्वल 2x डिग्री. म्हणजे हा 2x तर हा पण काय आला? 2x. ओके. आता आपण विचार करू हा 2x असेल तर इथे एक टाइप्स तयार झाला बघा. हा इथे आला 4x आणि इथे आला 2x. याचे नेम आहे A B Q आणि कोणता टाइप तयार झाला? इंटेरियर अँगल. आणि मग इंटेरियर अँगल कसे असतात? सप्लिमेंटरी. मीन्स आता ते अँगल कोणते पास सेकंड पॉइंट टाकला आपण अँगल ABQ, angle ABQ, angle ABQ plus angle BQP, BQP is equal 180 degree because interior angle, because interior angle. Interior angle are supplementary. Interior angle are सप्लिमेंटरी. मीन्स त्यांची ऍडिंग किती असते? 180, राइट. मग आता याची रिझन पहा. ABQ चं व्हॅल्यूज काय? 4x प्लस याची व्हॅल्यू 2x इज इक्वल 180 डिग्री. ऍडिंग करा 6x इज इक्वल 180 डिग्री अँड साइड चेंज करा. x इज इक्वल 180 डिवाइडेड बाय 6. देयरफॉर x इज इक्वल. आता काय करा? फक्त याला डिवाइड करा. 6 च्या टेबल मध्ये 18 आहे का? 6 1 6 6 2 12 6 3 जा 18. मीन्स आता x ची व्हॅल्यू काय आली तुमची? 30 डिग्री. आय का फाइंड आउट करा. आहे की नाही? द व्हॅल्यू ऑफ x इज 30 डिग्री अँड द ऑप्शन इज D, राइट. ओके. ओके. नेक्स्ट क्वेश्चन 2. नेक्स्ट क्वेश्चन इज इन द गिवन फिगर. एक फिगर दिलेली आहे. Line P and line Q are parallel line. Line P and Q are parallel line, and line T and line S. Line T and line S are transversal. Line T and line S are transversal. Find the value of x and value of y. Find the value of x and find the value of y. Given measure. बर, म्हणजे काय दिलं बघा? एक फिगर दिलेली आहे. त्या फिगर मध्ये दोन पॅरलल लाईन आहे आणि दोन ट्रान्सव्हर्सल पण आहे. आता या ठिकाणी दोन ट्रान्सव्हर्सल आहे आणि दोन पॅरलल लाईन. ओके. मग यामध्ये तुम्हाला काही मेजर दिलेले आहेत आणि काही मेजर फाइंड आउट करायच्या आहेत. ठीक आहे, पाहू आपण. आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग मला एक सांगा, पहिल्यांदा x शोधण्यासाठी जर 40 वरून आपण a ची मेजर फाइंड आउट केली. कशाची मेजर फाइंड आउट करू? a. बिकॉज 40 angle 40 and angle A are corresponding angle. Angle 40 and angle A are corresponding angle, right? But line P and line Q are parallel line. Line T and line S are transversal. आता आपण आधी A find out करू. Okay? The measure of angle, suppose A, and the measure of angle A and the measure of angle इथे आपण A काढू आणि मेजर ऑफ अँगल x घेऊ. या ठिकाणी आपण त्यांना नेम देऊ. ठीक आहे. मग नेम दिले आपल्याला बरोबर परफेक्टली दाखवता येते. सपोज इथे दिला आपण A B C and D, P Q R S, राइट. हे नेम दे त्यांना. मग डिसाइड करता येईल.
ए बी सी डी पी क्यू आर एस. आता इथे काय होणार, हे सगळं मेजर जे आहेत ते कन्फ्युजन होणार. नाव, त्यात स्मॉल लेटर नाव, कॅपिटल लेटर नाव आणि त्यात मेजर. पण जर नाव दिलं नाही तर तुम्हाला करस्पॉन्डिंग अँगल इक्वल दाखवता येणार नाही. मग इथे काय दाखवू, सपोज आपण डी दाखवू, इथे ई दाखवू, इथे एफ दाखवू आणि इथे काय दाखवू, जी. राईट. आता आपल्याला नीट फोकस करा. अँगल डी बी सी, मेजर ऑफ अँगल डी बी सी आर 40 डिग्री. म्हणजे डीबीसी ची मेजर काय दिलेली, 40 डिग्री. आता इथे आपल्याला फिक्स डिसाइड करता आलं, अँगलचं नाव घेता आलं आणि त्या अँगलच्या नावावरून आपण डिग्रीज फिक्स केली. तर त्यावरून आपण मेजर ऑफ अँगल बी क्यू आर, मेजर ऑफ अँगल बी क्यू आर इज इक्वल एक्स डिग्री. आणि हे दोन्ही अँगल कोणते आहेत रे, करस्पॉन्डिंग अँगल. म्हणजे अँगल बी, अँगल डी BC are congruent to angle BQR. कोणता अँगल आहे, करस्पॉन्डिंग अँगल. राईट. आता करस्पॉन्डिंग अँगल आर कॉन्ग्रुएंट अँगल मीन्स इक्वल आले, म्हणजे त्यांची मेजर इक्वल आली. मग मेजर ऑफ अँगल DBC आर इक्वल टू मेजर ऑफ अँगल BQR इक्वल टू 40 डिग्री. म्हणजे DBC ची जर 40 असेल तर BQR पण काय येणार, 40. मीन्स BQR इज इक्वल काय आहे तुमचा, A आहे. BQR काय आहे, A डिग्री आहे. मग A ची व्हॅल्यू काय झाली तुमची, 40 डिग्री. मला A ची मेजर मिळाली, X मिळालेला नाही. तुम्हाला कशाची मेजर मिळाली, A ची मेजर मिळाली. राईट. द मेजर ऑफ A इज 40 डिग्री. आता मेजर ऑफ A वरून तुम्ही X फाइंड आउट करू शकता, बिकॉज अँगल इन लिनियर पेअर पहा टी तयार होतोय असा, आहे की नाही. मग सेकंड फॉर्म मध्ये येणार बघा, अँगल इन लिनियर पेअर मध्ये अँगल बी क्यू आर, अँगल बी क्यू आर प्लस अँगल बी क्यू आर प्लस अँगल आर क्यू टी, आर क्यू एफ, अँगल आर क्यू एफ आणि इज इक्वल 180 डिग्री. त्याचे रिझन आहे का, angle in linear pairs. Angle in linear pairs means angle in linear pair are supplementary is equal 180 degree. Okay, and BQR, the measure of BQR, the measure of angle BQR is 40 degree. Measure of angle RQF तुम्हाला माहित नाही, is equal 180 degree. आता 40 ची शिफ्टिंग केली तर अँगल RQF इज इक्वल 180 मायनस 40 and the measure of angle RQF is equal 140. मग RQF काय पहा, RQF मग तो काय x मीन्स तुम्हाला मिळाली x ची व्हॅल्यू 140 डिग्री. किती मिळाली x ची व्हॅल्यू 140 डिग्री. ओके. आता नेक्स्ट पॉइंट येतो, तुम्हाला y शोधायचा आहे. काय शोधायचं आहे, y. आपण काय केलं बघा, 40 वरून आधी a ची मेजर फाइंड आउट केली, a वरून x ची मेजर फाइंड आउट केली. इथे करस्पॉन्डिंग अँगल प्रॉपर्टी वापरली, इथं अँगल इन लिनियर पेअर प्रॉपर्टी वापरली. ओके, दोन प्रॉपर्टी इथे वापरल्या. आता आपल्याला याची मेजर माहिती 70, पण b ची मेजर माहिती का, नाही. मग हा 70 तर हा पण किती येणार आहे, 70, बिकॉज व्हर्टिकली अपोजिट अँगल. बघा डायरेक्शन x तयार झालं त्यांचं, याचं डायरेक्शन वरती, याचं डायरेक्शन खाली. मीन्स सेकंड मध्ये येणार बघा, त्याचं नेम काय पहा, SRG and congruent to angle SRG to congruent angle CRQ vertically opposite angle and vertically opposite angle are congruent angle. मेजर इक्वल असणार म्हणजेच अँगल SRG जी असेल तीच अँगल CRQ असणार आहे. म्हणजे किती दिली त्यांनी ती 70. हा 70 डिग्री अँगल, तर हा पण किती येणार आहे 70 डिग्री अँगल. मग S जे आला 70 तर B पण किती आला 70, मीन्स B इज इक्वल 70 डिग्री. आता तुम्हाला B मिळाला. आता B वरून I मिळू शकतो, कारण इथे काय दिलेलं आहे तुमचा इंटिरियर अँगल. आता हे इंटिरियर अँगल पहा कोणते, देअरफॉर अँगल BCR
angle BCR plus angle CRQ. CRQ is equal 180 degree because bola interior angle and interior angle are supplementary angle and in linear pair are supplementary angle. म्हणून त्याची व्हॅल्यू किती असते 180 डिग्री. ओके. Angle BCR is BCR is y degree and angle CRQ means B ची व्हॅल्यू किती आहे तुमची 70 डिग्री. 180 डिग्री झाला. आता y 70 ची शिफ्टिंग केली तर किती येणार आहे 180 minus 70 degree and therefore the value of y is 110 degree. The value of the value of x is 140 degree and the value of y is 110 degree. Okay.